एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या भूमिकेला सामनातून विरोध करण्यात आला। शिवरायांचा इतिहास पुसण्याचा काही धर्मवेड्या माथे फिरूंचा प्रयत्न आहे असं सामनामधून सांगण्यात आलंय। शिवरायांच्या स्वराज्याविरोधात जे लढले ते महाराष्ट्राच्या मातीतच गाडले गेले हा इतिहास औरंग्याची कबर सांगते असं सामनामधून सांगण्यात आलं। मात्र काही हिंदू तालिबानी लोक औरंग्याची कबर हटवण्याची मागणी करतात। शिवरायांच्या नावाने चाललेला दळभद्री उद्योग मुख्यमंत्री फडणवीसांनी बंद पाडावेत असंही सामनामधून सांगण्यात आलं। औरंगजेबाची कबर म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आणि झुंजार पराक्रमाचं स्मारक आहे असं सुद्धा सामनामधून सांगण्यात आलं। पुन्हा एकदा आता औरंगजेबाच्या कबरीवरून मतमतांतर आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात। एकीकडे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मंत्री नितेश राणे, उदयनराजे भोसले यांनी मात्र स्पष्ट भूमिका घेतलेली आहे। औरंग्याची कबर उखडून टाका, बुलडोजर फिरवा आणि औरंग्याची कबर काढा अशा प्रकारची मागणी होत असताना सामनामधून मात्र औरंगजेबाची कबर काढण्यासाठी विरोध करण्यात आला। औरंग्याची कबर हटवण्याच्या भूमिकेवर सामनामधून नेमकं काय सांगण्यात आलं ते आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। काही नव हिंदुत्ववाद्यांची अशी गर्जना आहे की ज्याप्रमाणे बाबरी पाडली त्याप्रमाणे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू। हे लोक इतिहासाचे आणि महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेचे शत्रू आहेत। त्यांना महाराष्ट्राचे वातावरण विषारी करायचं आहे आणि स्वतःलाही हिंदू तालिबानी म्हणून विरवायचं। हिंदुत्वाचं विकृतीकरण घडवून शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचाही ते अपमान करत आहेत। शिवाजी महाराज कोणाविरुद्ध लढले, मराठ्यांनी 25 वर्षे दुश्मनांना कसे झुंजवले, महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाव घालणाऱ्यांचे थडगे याच मातीत कसे बांधले जाते हा इतिहास काही लोकांना पुसून टाकायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चाललेले हे दळभद्री उद्योग मुख्यमंत्री फडणवीस यांनी बंद पाडायला हवेत। छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्मास आले हे महाराष्ट्राचं भाग्य। महाराजांनी तलवारीच्या जोरावर स्वराज्य निर्माण केले आणि जे त्यांच्या तलवारीस भिडले त्याला याच मातीत गाडले। त्यातला एक बादशाह औरंगजेब। औरंगजेबाची कबर म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचे झुंजार पराक्रमाचे स्मारक आहे। ही कबर हटवा नाही तर आम्ही ती उद्ध्वस्त करू अशी भूमिका भाजप किंवा संघ पुरस्कृत काही माथे फिरू धर्मवेड्यांनी घेतले। त्यांनी आधी इतिहास समजून घेतला पाहिजे असं सामनामधून आता औरंगजेबाच्या कबर हटवण्याच्या भूमिकेवरती आता प्रतिक्रिया देण्यात आली आहे। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडलेत। मी धनंजयकडे जाणार आहे। धनंजय, महत्त्वाची घडामोड आहे इकडे आपण पाहतोय अगदी सुरुवातीपासून औरंगजेबाची कबर हटवण्यापासून मतमतांतर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि त्यातच आता सामनाने एक भूमिका घेतली आहे। अरविंद सावंतांनी सुद्धा त्या संदर्भात एक वक्तव्य केलं होतं की याच मातीत औरंगजेब गाडला गेला हे महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे, त्यासाठी ही कबर असणं आवश्यक आहे। काय सध्या सुरू यावत काय सांगशील सविस्तर? करण, आपण जर पाहिलं तर सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधण्यात आलेला आहे। औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राजकीय गदारोळ होताना पाहायला मिळतो आणि अशातच सामनाच्या अग्रलेखामधून जे धर्मवेडे आहेत ते नवीन इतिहास रचायचा प्रयत्न करतात। जुना इतिहास हा पुसला जातोय आणि या सगळ्यावरून टीका करण्यात आलेली आहे। भाजपच्या काही नेते असतील किंवा राष्ट्रीय स्वयंसेवा संघाच्या काही मंडळींनी ही औरंगजेबाची कबर हटवली जावी अशी मागणी धरलेली आहे आणि याच मागणीला कुठेतरी विरोध हा सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आलेला आपल्याला करण पाहायला मिळतोय। हा इतिहास आहे, मराठ्यांनी केलेला पराक्रम आहे, कशा प्रकारे मराठ्यांनी औरंगजेबाला धूळ चारली, याच मातीत कशा प्रकारे त्याचं थडगं गाडलं, अशा विविध मुद्द्यांवर या अग्रलेखामध्ये लिहिण्यात आलेला आहे आणि हा इतिहास पुसण्याचा प्रयत्न हा केला जातोय। हा इतिहास आहे, मराठ्यांनी 25 वर्ष काय केलं ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर या मातीमध्ये औरंगजेबाला कसं गाडलं हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पण पोहोचला पाहिजे, यासाठी ती कबर त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे। कशा प्रकारे मराठ्यांनी पराक्रम रचला होता या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि त्याच गोष्टीवरून सामनाच्या अग्रलेखामध्ये लिहिण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली आहे की अशा माथेफिरू ज्या युक्त्या आहेत किंवा अशा प्रकारची जी वक्तव्य केली जातात त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि अशा प्रकारे कोणती गोष्ट करू नये। हा इतिहास आहे, या सगळ्या गोष्टीला एक दुजोरा जो आहे तो आपण एका प्रकारे म्हणू शकतो आणि तो सगळा पुसला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे धर्मवेडे अशा प्रकारची मागणी करतायत, त्याच्याकडे लक्ष देऊ नये
अशी सुद्धा या अग्रलेखामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली करण पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर या सगळ्या गोष्टी आहेत गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून वादविवाद होताना पाहायला मिळतोय। ज्या प्रकारे टीका एकीकडे होत होती, त्यानंतर एक मागणी सुरू झाली, ती म्हणजे शासन केंद्र सरकार त्याला निधी पुरवतो, बऱ्याच गोष्टी या सगळ्यामधून समोर यायला सुरुवात झालं। त्यानंतर ती कबरच हटवली जावी अशी एक मागणी जी आहे ती पुढे येताना पाहायला मिळाली। आणि करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे खूप त्या माहितीसाठी।